भुदरगड तालुक्यात ओला मक्का, ज्वारी, बाजरीचा भाव वाढला। चारा टंचाईवर पर्याय, प्रति गुंठा 1000 ते 1500 रुपये दर। भुदरगड तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजुरांना दुग्ध व्यवसाय हा प्रमुख आर्थिक आधार आहे। काही वर्षांपूर्वी शेतीपूरक म्हणून ओळखला जाणारा व्यवसाय हा सध्या प्रमुख व्यवसाय बनलाय। त्यामुळे ओल्या सुक्या वैरणीची गरज अधिक प्रमाणात भासत आहे। यातच साखर कारखान्याचा गळीत हंगाम संपून महिना झाल्यानं ओला चारा म्हणून मक्का, बाजरी, ज्वारी पिकाला मागणी वाढली आहे। त्यामुळे ओल्या पिकांचा भाव 1000 ते 1500च्या घरात गेलाय। भुदरगडच्या ग्रामीण भागात झालेली दुग्ध क्रांती शेतकरी व शेतमजूर यांना वरदान ठरल्यानं गावागावातून दूध व्यवसायाकडे अधिक कल वाढला आहे। काही युवकांनी नोकरीच्या मागे न लागता दुग्ध व्यवसाय करणं पसंत केलं आहे। शासकीय विविध योजनांचा लाभ घेऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गाय, म्हैस पशुधनासाठी गोठे बांधले आहेत। या व्यवसायाला चारा व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचं असल्यानं काही शेतकऱ्यांनी हत्ती गवत, खरीप हंगामातील भाताची वैरणीसह गवताची साठवण केली आहे। साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असताना ऊसाच्या वाड्याचा वापर केला जायचा, परंतु गळीत हंगाम संपल्यानं आता ओल्या चाऱ्याची कमतरता भासत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात लागवड केलेल्या मक्का, ज्वारी, बाजरी पिकाला मागणी वाढल्यानं सध्या या पिकांना प्रति गुंठा 1000 ते 1500 रुपये भाव मिळत आहे। 2.5 ते 3 महिन्यात शेतकऱ्यांना सरासरी उत्पादन खर्च वजा जास्त 35 ते 40 हजार रुपये मिळतात। त्यामुळे खरीप हंगामातील पिकं शेतकऱ्यांना वरदान ठरतात। लाईव्ह महाराष्ट्र 9 कोल्हापूर।